हा म्हणा. Welcome back to new vlog. न्यू व्लॉग. आमचा क्रियांश लवकरच उठलेला आहे. हा ना. आणि अजून तिथून ट्रेन जायला लागली आहे पप्पांनी तिथं ट्रेन जायला लागली. तिथं दिसतंय ना ट्रेन पटरी आहे ना, तिथे ट्रेन चालली आहे ते बघतोय तो. ट्रेन चालली आहे अजून. अजून तिथे तो छोटा मॉल आहे आणि तो मोठा मॉल आहे. आता आता हा इकडे अॅमेनॉर आहे ना, इकडे अॅमेनॉरच्या इथे छोटा मॉल आहे, अॅमेनॉरच्या तिकडे त्या साईडला सीझन मॉल आहे, ते मोठं मॉल आहे असं म्हणतोय. इथून सगळं बघतोय. आणि ती भिंती तुटली होती कुठली भिंती तुटली होती का? आणि ती व्हाईट कलरची व्हाईट कलरची. अॅमेनॉराच्या तिथं दिसतं का? हा दिसतं दिसतं अॅमेनॉरच्या तिथं. होय आज जाऊन आपण कपडे घेतो मावसाठी. होय तिथं ट्रेन असती. होय. अरे वा वा वा. तुला आज ना काल ना क्रियांशला हे स्कूलमध्ये त्याचे युनिफॉर्म शूज आणि एक स्वेटर हे ते सगळं भेटलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. क्रियांश चल भाऊ तुझा दाखव मला पटापट आपल्या युट्यूब व्हिडिओ मध्ये. आता हे काय हे आहे शूज आहे ना. आता हे शूज वाव व्हेरी गुड. शूजला ठेवा इथे परत. आणि आता तुमचं कुठं आहे अजून काय अजून काय स्लो 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 कुठे आहेत अजून ते नाही नवीन नवीन कुठे आहेत नवीन नवीन कुठे आहेत पिलू नवीन नवीन कुठे आहेत नवीन. अरे बापरे आता बेडशीट पण ऑर्डर आली. वाव आता हे बेडशीट आणले रे. त्यामध्ये 2 पिलो आणि एक हार्टचं पिलो आणि बेडशीट हे सगळं आलेले आहे. एक ऑर्डर झालं. बर तुझा अजून युनिफॉर्म कुठे आहेत तुझे नवीन स्कूलचे दाखव ना मला. हा येतो की मी येतो. कुठं आहे न्यू युनिफॉर्म्स कुठे आहेत तुझे कुठे सायकल नवीन आहे ते तुला माहिती आहे सगळ्याला. तुझे युनिफॉर्म कुठे आहेत ते सांग. अरे इथं आहे बघ इथं इथं आहे हे युनिफॉर्म 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 स्वेटर हे आहे. आणि नवीन युनिफॉर्म इकडे येऊन दाखव ना मला. नवीन युनिफॉर्म आहे. इकडे इकडे असं इकडे इथं इथं इथून इकडे इकडे नाही इकडे ये नाही इथं. नवीन युनिफॉर्म हे नवीन युनिफॉर्म आहे आणि हे वाला हा हे नवीन पॅन्ट आहे. नवीन पॅन्ट आहे. अजून हे आणि हे इथूनच दाखवायचं लांबूनच दाखवायचं. आणि नवीन स्वेटर स्कूल असं खालून दाखवायचं तू पण दिसायला पाहिजे ना. नवीन स्कूल स्वेटर आहे. हा नवीन स्कूल स्वेटर आहे हे. ठीक आहे ओके. हे सगळं नवीन आमच्या क्रियांशला आलेलं आता. चला पप्पा चला आपला व्हिडिओ बघू. व्हिडिओ कुठला बघतो अजून. अरे तो हे शूट केलेलं त्याच्या आता मी पण रेडी होतो. रेडी झालेले आहेत घरातले पण. आणि आज टिफिनला काय असणार आहे तुला. मेथीची भाजी अरे काय चाललंय हे? त्याला समोसे. अरे बापरे समोसा. क्रियांश तुला छोटे छोटे समोसे बनवायला लागले मम्मा. हो समोसा टिफिनला. आमच्या टिफिनला काय असायचं आपल्या टिफिनला काय असायचं भाजी हा? चपाती भाजीच. चपाती भाजी चपाती भाजी आणि मी सोलापूरचा असल्या कारणाने मी आम्हाला जास्तीत जास्त शेंगा चटणी. चटणी बटणी नाही घेऊन गेले मी. हा, आम्हाला शेंगा चटणी असायची आणि त्यासोबत पीठ काय कधी कधी पिठलं कधी कधी काय ते डाळ कांदा आणि डाळ कांदा सोबत त्यामध्ये मिक्स व्हायचं काय शेंगा चटणी. आणि एकच डबा आहे त्या एका डब्यामध्ये सगळं खुपसायचं सगळं चपाती भाजी सगळं. आणि आत्ताच बघा काय काय चाललंय डे वाईज त्यांचं मेनू ठरलेलं आहे हो ना. आज वेडनेसडे आहे ना त्यांना टिफिन मध्ये वेगळं काहीतरी द्यायचं असतं. तेच सांगतो मी डे वाईज वेगवेगळं त्यांना काय. आम्हाला कुठले असले काय बाबा. तू केले तू काय घेऊन तू जात होती का यशच काय तर काय तू काय घेऊन जात होती. आदल्या दिवशी आणलं आणि शिल्लक राहिलं तर असलं तर आमचं काय. तुम्ही पण समोसा घेऊन जा.
बाई पण समोसा घेऊन जाऊ नको ग बा. तू 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 तुझ्या आहे ना आज स्कूलला आज कुठलं डे आहे वेनसडे. मग तुमच्या जॉब मध्ये पण वेनसडे असेल. आहे ना पण आम्हाला असलं काही नाही आम्हाला बांधा चपाती भाजी. तर चला मित्रांनो मी रेडी होतो लवकरात लवकर लवकर रेडी होतो. चल आपण रेडी होऊ खूप उशीर झालाय. आणि आता तुम्हाला काय महत्व सांगायचं आहे जसं आपल्या पुण्यातील संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्हींचे पालखीत जसं पुण्याबाहेर गेलेत ना तसं पाऊस पण पुण्याबाहेरच गेलाय. पाऊसच पत्ता नाही पावसाचा पूर्ण ऊन ऊन पडू लागले. आज थोडस तर आभाळ आहे. काल तर आभाळ पण होता. असं वाटत होतं की काल की अजून पाऊस सुरूच झाला नाही असं परिस्थिती होती. आज पण पाऊस पडणार आहे. पडणार आहे हा. भाऊ तुझं खरं होत आहे का नाही ठीक आहे नक्की पडणार हा नक्की पिझ्झा नक्की नक्की. नक्कीच आहे, नक्की हा. ओके बघू आज काय होतं ठीक आहे. चल लवकर चल. आज आज आहे समोसा ऑमलेट खातोय म्हणलं मी दाखवा म्हणलं तुम्हाला. तर रेडी झालोय ब्रेकफास्ट होतोय. अजून बनाना आहे म्हणजे केळी ते एक पण खाणार आहे. आमचा क्रियांश बघा किती मस्त रेडी झालेला आहे. मस्त हिरो झाला आमचा क्रियांश है ना क्रियांश. रेडी झालोय आता निघू लगेचच. वाजलेत 9 वाजले ती लवकरच निघायचं आता. पप्पा क्रियांशला सोडलं मी सध्या आत्ताच खाली स्कूलला. तर गाडी पुसून घ्यायला लागलोय. तर गाडी जास्त पुसून घेणार नाही कारण आता सध्या काय पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर त्यामुळं फक्त झटकून घेतलंय थोडंसं. तर काही उपयोग होणार नाही आता सध्या पुसून वगैरे करून ठीक आहे. म्हणून एवढंच तेवढंसं हात मारून घ्यायचं. थोडं हात मारून घेतलं तर संपला विषय आपला. कारण पाऊस येईलच आता. सगळं काही गोष्टी शक्य नाही पुसून घेण्यात घाणच होणार आता परत. चला आता जाऊया CNG भरूया आधी. पहिलीच ट्रिप हा 366 आहे आणि मीटरनं झाले 420. आणि त्या मॅडम पाशी चिल्लर नव्हते माझ्याकडे पण सुट्टे नव्हते. वरचे 20 ते मला मी 100 रुपये रिटर्न देऊन टाकलो. 20 रुपये आपण तेवढा ऍडजस्ट करतो चालते 10-20 रुपयाचा ठीक आहे म्हणलं. मीटर नव्हतं 400 झाले. पहिलीच ट्रिप एवढी झाली. आणि हो आता आलोय बानेरलाच डायरेक्ट पहिली ट्रिप घेऊन. आता परत एक हुकली 160 रुपयाची ठीक आहे. हे असं आपलं चालू राहणार आहे दिवसभर. क्लायमेट बघू शकता पावसाचं पूर्ण क्लायमेट आहे. थोडंफार रिमझिम पडलंय इथं बघू शकता. थोडंसं चालूच होतं काय असे नाही या ठीक आहे. दुसरी ट्रिप पेटेतला आहे 205 पावदान ओलाला. पण झाले मीटरनं 227 रुपये. 227 रुपये. मी खोटं नाही बोलत. तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलेल फक्त हे दाखवत असेल असं पण वाटत असेल. लय हुशार चंद आपले फॉलोअर्स आहेत ती. हो का दाखवू का हो का 227 लास्ट ठीक आहे. आता हे दुसरं ट्रिप आहे. आता किती ट्रिप होते बघू. तर मित्रांनो हे लास्टचं भाडं घेऊन आता डायरेक्ट शेवाळवाडीला चाललोय. बघू शकता मटेरियल आहे पेठेतून इलेक्ट्रिक पेठ मधून म्हणजे इलेक्ट्रिक सगळे दुकान गल्लीत इलेक्ट्रिक गल्लीतून. तर हे ठरवलंय मीटर वगैरे नाही आहे. ओलावरचं होतं मी मटेरियल म्हणलं तर ठरवून घेतलेलं आहे. तर जेवढं ओलाला दाखवलं त्याचं दुप्पट मी ठरवलेलं आहे. दुप्पट सांगितलं डायरेक्ट. कारण मटेरियल आहे हे आपल्या रिक्सवरती जायचं असते. कारण याला पकडलं तर फाईन लागतो हे तर माहितच आपल्याला. त्यामुळे मी डबल सांगितलं आणि आपल्या रिक्सवर घेऊन चाललो पडदा टाकलोय ठीक आहे. आता हे तिथं सोडलं की नाही डायरेक्ट घरी जायचं. हा चालू करू हा हा. तर मित्रांनो जस्ट आता आलोय आणि जय श्रीराम सकाळीच म्हणायचं असतंय. चालते तसं पण. तर आलोय मगाशी. तर येताना आमच्या क्रियांच्या रिक्वायरमेंट काय काय होतं ते सांगतो तुम्हाला.
क्रियांश तुला काय काय हवं होतं? लड्डू. हे एक हे कोणासाठी? मम्मासाठी. हे मम्मासाठी. हिला लागतं हे, नाहीतर हिला जेवलेलं पचत नाही. काय सांगायचं आता तुम्हाला. तरी खूप दिवस झाला, म्हणजे कमसे कम 8 दिवस झाला, 8-10 दिवस जास्त झाला. आणलोच नव्हतो मी. आणि मी आणतो तर लक्ष्मीनारायणचं चांगलं असतो. आणि हे वाला, हे आमचं लड्डू. लड्डू. लड्डू कोण खातं पिलो? मी. अजून ते उंदीर खाते. म्हणजे अजून गणपती बाप्पा. अजून हरद. एकदम पॉवर कोणाला असते? जे बजरंग बजरंगबली पण लड्डू, बुंदी लड्डू खातो ना. हा. आणि आमच्याकडे काय आणतं मम्मा, आपल्याकडे काय आणतं सांग ना. आता उद्या सांगते त्यांनी, आता उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगते तू. आणि हे एक ढोकळा माझा आवडतं. एवढं सगळं आज खूप काय. आवडते आणि माझं नाव करून काय आणलंय? खाणार का असं विचारलं मी तुला. मी ढोकळा खाणार का असं विचारलं मी. तुला आवडतंय आणू का असं म्हणलो नाही, कारण मला माहिती आहे ढोकळा हे माझं आवडतंय. आणि तुझं आवडतं तुझं आणलं की. कोणाचं आवडतं आणलो नाही असं नाही. आज मी क्रियांचं सांगितलं, क्रियांचं आणलं, माझं पण आणलं आणि हिचं पण आणलं. पण हे सगळं कुठून आणलं? हिच्या पैशातून. कुठले? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हिचं 1500 रुपये आलेले, त्यातले हे सगळं आज आणलेलं ते. आणि पप्पा तुम्ही गेला ना, तुम्ही जात होता ना तेव्हा आमच्याकडे नंदू बैल आणते. होय. तू मला आज काय केलं ना आल्यावर? नंदू बैलवर कोण बसते तुम्हाला माहिती का? कोण? हरर माधव. हरवर महादेव बसतोय. अरे वा वा. किती बोलत असतात? 1 2 इथं असतं 1 2 आणि 3. असं वरतं असतं. हा, वरती अशी एक असतं. टोटल 3 डोळे असतात महादेवला. हा. त्यांना जेव्हा राग येत असतात त्यांच्या हावाला डोळा खोलला आणि सगळीकडे आग आग दिसते. अरे बापरे. होय, तुला सगळं माहितीये. अरे बापरे. हरर माधवचा ड्रायव्हर आहे. कोण कोण ड्रायव्हर? नंदूबाई. नंदीबैल. नंदूबैल नाही, नंदीबैल. नंदीबाई हा. ड्रायव्हर आहे. आणि त्याला चालतं. कुत्रे आले ना, पप्पाचा फोन आहे. उंदीर. उंदीर. आणि कुत्रे आले ना नंदीबाईकडे, आणि नंदूबाई पलट पलट कुत्रेकडे जातात. अरे बापरे. कुत्रे घाबरून. तू खाऊ खाल्ला का नाही ते सांग मला. खाऊ खाल्ला? हा. चला आता मी पण जेवण करून घेतो मित्रांनो. अजून एकदा खाणार आहे. ओके. आणि माझ्यासाठी भाकर, ज्वारीचं भाकर, बाजरीचं बाजरी नाही, ज्वारीच भाकर, बाजरी भाकर नाही. दूध भाकरी खाणार आहे. दूध भाकर खाणार आहे. तर मित्रांनो आज जेवण करून घेतो. भेटूया असंच एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ठीक आहे. आजचा दिवस होता आजचा. गोंधळ आज आमचं क्रियांशने. बाय बाय. इकडे 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 येऊन बोलायचं. पप्पी देतो मला. पप्पी दे मला. चल. गुड नाईट. सगळे येतात आता. हा, आता ह्याच्या पण एक चॅनल काय बनवणार आहे आता मोठं झालं. मला पप्पी. चला बाय बाय कर. पप्पी पप्पी पप्पी. बाय बाय. टाटा. गुड नाईट.